आझाद मैदान पोलिसांनी नाकारलेली परवानगी, शिष्टमंडळाच्या गाठी भेटी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि जरांगेंनी राज्य सरकारला केलेली विनंती, मुंबईऐवजी नवी मुंबईचा पर्याय, या आणि अशा अनेक विषयांवर बोलण्यासाठी झिरो आवर मध्ये उपस्थित आहेत स्वतः मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील। मनोजजी, झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे। सरकारचं एक मोठं शिष्टमंडळ परत एकदा तुमच्या भेटीला येतंय, काय सांगाल? शिष्टमंडळ मोठं भेटून आता लहान भेटू अपेक्षा आमच्या 54 लाख नोंदी येतात, त्या नोंदी त्याचे प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे, त्यांच्या परिवाराला सुद्धा देणं लगेच आवश्यक आहे ताबडतोब। आणि गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करणं गरजेचं आहे। मागील त्या मराठा समाजाला त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल, हे 4 शब्द त्यांचे तेही त्या कायद्यामध्ये त्यांनी घालावेत, ही आमची मागणी आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भेटीला यावं अशी आपली मागणी आहे का? अपेक्षा नाही, विनंती केली। मी कुठं आले ते आता? आज त्यांनी यायला पाहिजे होतं मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी पण तोडगा काढायला पाहिजे होता, कारण ही जनता त्यांची, ठीक आहे, हरकत नाही, त्यांना यायचं नाही तर फक्त फडणवीस साहेबांना गृह खातं त्यांच्याकडे पोलीस बांधवांना व्यवस्थित सांगावं एवढी विनंती। मुख्यमंत्र्यांशी तुमचं व्यक्तिगत बोलणं झालं का पाटील? नाही, नुसतं बोलून तरी काय करावं, नुसतं बोलून तरी काय करावं? इतका मोठा समाज आला आहे, समाज हे दैवत आहे आणि मार्ग काढायचा नाही, कोण काढू देत नाही की काय मुख्यमंत्र्याला असं पण वाटतंय, कोणी आडू पडतोय का काय असंही वाटतंय, काही शक्यता पण आहेत तशा। नेमकं होतंय काय? मग आरक्षण नोंदी असून मिळणार कसं? मराठ्यांना इतका वेळ लागला कसा? परिवाराला द्यायला वेळ कसा लागला? जर तुम्ही नोंदीवाल्याला दिले असतील तर परिवाराला द्यायला काय वेळ लागला? सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं आहे तर वेळ का लागला? सगळ्या सोयऱ्यांना द्यायला पण किती आदेश काढायला वेळ का लागला? दुरुस्तीच्या नावाखाली इतके दिवस कसं व्हायला लागलं? म्हणजे खूप शंका येण्यासारखं विषय त्याच्यात। एवढा मोठा समाज, ज्या समाजानं आपल्याला त्या राजगादीवर सत्तेवर बसवलं आणि त्यांचीच फसवणूक सारखी, एवढा मोठा समाज आज मुंबईच्या दारात यायला लागला आहे, मुंबईमध्ये यायला लागला आहे, तर त्यांनी सुद्धा ते विचार करायला पाहिजे की जनता ही दैवत आहे, दैवताला आपण साथ दिली पाहिजे। नवी मुंबई पोलीस नुकतेच तुम्हाला भेटायला आले होते, काय विनंती त्यांनी केली आहे तुम्हाला? मला रस्ते माहीत नाही जिकडचे काय आहे ते, कोणचे आहेत कसे आहेत, कोणत्या शहरातले, त्यामुळे कुंकून जायचं आहे मला, कुंकुडून गेलं तर वाशीला जायचं आणि माझं काय मनात नसतं तसं। आम्हाला काय रोड आडायचा नाही आहे ना, आम्हाला याला जायचं आहे, त्याच्यामुळे आमचं म्हणणं होतं एक रस्ता आम्हाला द्या, एक तुम्हाला राहून द्या ह्याच रस्त्यावरचा, आम्ही जातो कडीकडीने काय सगळ्या वाहनं ते व्यवस्थित सांगतो आम्ही त्यांना जातो, तर ते तिकडून जा म्हणत होते, आम्हाला काय हरकत नाही आहे जायला, मला काय अडचण आहे, पण जाणून बुजून म्हणतायत का तुम्ही खरंच म्हणताय या बी शंका यायला लागल्यात, कारण पुण्यात झालं, इथं आल्यावर तसंच म्हणाले, कारण फडणवीस साहेबांचे पोलीस आहेत असं काय करतायत? कारण फडणवीस साहेबांनी त्यांना सांगणं गरजेचं आहे आणि फडणवीस साहेबांचं लक्ष पोलीस बांधावर असलं पाहिजे। मी हे माझ्याच्या माध्यमातून जाहीरपणानं फडणवीस साहेबांना सांगतो, हे विनाकारण जर कुठं इकडून जा तिकडून जा होत असेल तर हे बरोबर नाही। आझाद मैदान तुम्हाला मिळणार नाहीये हे सुद्धा सांगण्यात आलंय, तरी मी बसणार आहे, मिळणार नाही म्हणजे काय? आझाद मैदान सगळ्यांचं आहे, या राज्याचं, या देशाचं आहे, सगळ्यांचं आहे, मुंबई सगळी आमचीच आहे। कधी काळी आम्ही यायला लागलो सगळे दुनिया आमरण उपोषण करते आणि लोकशाहीच्या मार्गाने संविधानात दिलेल्या अधिकारात आम्ही करतो, तुम्ही नाही मिळणार म्हणजे काय? जाणार, मी बसणार आहे आझाद मैदानावर आमरण। जरांगे पाटील, तुमच्या बरोबर जो जनसमुदाय आहे तो तेवढा जनसमुदाय सामावून मुंबई घेऊ शकणार नाही आणि त्यामुळे मुंबईतल्या जनतेची कोंडी होईल अशी सरकारची भूमिका आहे। बघा, आता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। 7 महिने मग बसलो ना आम्ही गावात, 1-2 दिवस नाही बसलो, 7 महिने गावात बसलो मी, थोडंसं त्यांनी बी समजून घेतलं पाहिजे ना, समजून घेतलं पाहिजे ना की 7 महिने बसले आहेत, आता मुंबईकडे यायला लागले आहेत। मुंबईकरांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी यांनाच दोष द्यायला पाहिजे, आमचा काय दोष आहे? आम्ही 7 महिने यांना वेळ दिला आहे, आमच्या गावाकडेच आम्ही बसलो आणि इकडं निघालेलो, घोषणा केलेली सुद्धा 1 महिना झाला,
तरीही लक्ष दिलं नाही यांनी। मग हे मराठ्यांची फसवणूकच आहे ना एक प्रकारची। तुम्ही मनातून मनावर घ्या। हां, फडणवीस साहेब तुम्हाला विनंती माझी, हो तुम्ही मनातून मनावर घ्या। सरकार गंभीर आहे असं दिसतंय जरांगे पाटील, कारण सरकारनं क्युरेटिव्ह पेटिशनचा मार्ग दाखवलेला आहे, अधिवेशन बोलवलेलं आहे, सर्वे सुरू केलेला आहे। हे सगळं असताना सरकार गंभीर आहे असं तुम्हाला वाटत नाही का? आंदोलनाची तरीही गरज वाटते का? तेच विचारतात ना आम्ही। आमच्या नोंदी मिळालेल्या असून आम्हाला का देत नाही? आमच्या परिवाराला का देत नाहीत? नोंदी जर दिल्यात तुम्ही तर परिवाराला का देत नाही? गणगोतातील सगळे सोयरे हा शब्द तुम्हीच घेतला, का देत नाही? त्याचा कायदा का पारित करत? मागेल त्या मराठा समाजाला त्याच नोंदीवर देऊ, हा शब्द तुमचाच आहे, हा शब्द का घेत नाहीत? आमचाच तुम्हाला प्रश्न आहेत का? मनोज जरांगे पाटील, आपले खूप खूप धन्यवाद। आपण वेळात वेळ काढून या गर्दीतून एबीपी माझाच्या प्रश्नाची उत्तरं दिले। आपले परत एकदा धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।